नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोकणची खास थंडगार आणि पोटाला आराम देणारी सोलकढी। उन्हाळ्यात शरीराला थंडावे देणारी ही सोलकढी चवीला जितकी मस्त लागते तितकीच आरोग्यासाठी फायदेशीर आहे। नारळाचं दूध, कोकम आणि हलका लसूण, हिरवी मिरचीचा स्वाद, आहाहा! ही सोलकढी जेवणासोबत प्यायला तर जेवणाची मजाच वाढते। विशेष म्हणजे ती पचनासाठी खूप चांगली असते आणि शरीराला उष्णता कमी करण्यास मदत करते। चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया। ओला नारळ इथं आपण एक घेतलेला आहे, त्याचबरोबर 7 ते 8 बीटाचे तुकडे घेतलेले आहेत। त्याचबरोबर अर्धा तास भिजवलेला कोकम, 1 हिरवी मिरची, 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं। एवढ्या मसाल्यामध्ये आपण आज ही सोलकढी बनवत आहोत। फार छान चवीची ही सोलकढी होते। अगदी उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा, शरीराची उष्णता कमी करण्यासाठी ही सोलकढी फार छान पर्याय आहे। आता इथं नारळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे। नारळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे। त्याचबरोबर 7 ते 8 बीटचे तुकडे घेतलेले आहेत मी। 1 मिरची, अर्धा इंच आलं आणि 2 लसूण पाकळ्या। थोडंसं चवीला मीठ घेऊया। अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं। मिक्सरचं ज्यूसचं भांडं घ्या आणि ज्यूसच्या भांड्यामध्ये हा नारळ एकदम बारीक करून घ्या। पहा, इथे अर्धा ते 1 ग्लास पाणी घालून आपल्याला या नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। नारळाच्या दुधामध्ये ही सोलकढी बनवली जाते। त्याचबरोबर नारळाच्या दुधाबरोबरच आपण इथं कोकमही घ्यायचे आहेत। कोकम आणि नारळाचं दूध याचा संगम या सोलकढीमध्ये इतका सुंदर लागतो। अगदी तुम्ही करून पहा। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अगदी शरीराला थंडावा देणारं, शरीरातली उष्णता कमी करणारं हे पेय आहे। कोल्ड्रिंक्स पिण्यापेक्षा किंवा दुसरं काही थंड आपल्याला जर प्यावंसं वाटलं तर त्याच्यामध्ये सोलकढी हा फार छान पर्याय आहे। थोडंसं पाणी घालून आपण हा पूर्णपणे नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे। आता इथं मी ज्यूस गाळायची गाळण घेतलेली आहे, पण तुम्ही या ठिकाणी पीठ चाळायची चाळण किंवा अगदी आपला कॉटनचा एखादा कपडा घेऊन हा जो नारळाचा चव आहे हा पिळून घेऊ शकता। तर इथं पहा, ह्या ज्यूस गाळायच्या गाळणीनेही फार छान असं दूध नारळाचं आपलं खाली पातेल्यामध्ये पडत आहे आणि 2 ते 3 वेळा हा जो नारळाचा चव आहे हा आपल्याला मिक्सरला पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे। एक वेळ आपण काढून घेतलेला आहे नारळाचं दूध। आता हे दुसऱ्या वेळेला आपण हा चव बारीक करून घेऊया। प्रत्येक वेळेला अर्धा ते 1 ग्लास, अर्धा ग्लास पाणी घालत आपल्याला हा नारळाचा चव जो आहे हा एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आणि मिक्सरचं ज्यूसचं भांडं घ्या, म्हणजे व्यवस्थित हा नारळ एकदम बारीक होतो। नारळाची चव कशी आहे, नारळ जर गोड असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घेऊ नका आणि नारळाची चव जर गोड नसेल तर 1 चमचाभर साखरही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता। आता हा दुसऱ्या वेळेला आपण मिक्सर लावून घेऊया पाणी घालून आणि पुन्हा एकदा हेच आपल्याला गाळून घ्यायचं आहे। छान असं कॉटनच्या कपड्याने किंवा अगदी बारीक चाळणीने तुम्ही हे गाळून घ्या। सुंदर चवीची सोलकढी होते। 30 ते 35 रुपयाचा नारळ आणि त्याच 30 ते 35 रुपयाचा नारळ आणि जवळजवळ आपण 300 रुपयाची इथं सोलकढी बनवत आहोत। बाहेर जर तुम्ही 1 ग्लास सोलकढी घेतली तर 60 ते 70 रुपये ग्लास आहे। विचार करा तुम्ही, एवढ्या एका नारळामध्ये आपण कमीत कमी 8 ते 10 ग्लास सोलकढी बनवू शकतो। तर इथं पहा, हा पूर्णपणे हा चौथा आपल्याला नारळाचा गाळून घ्यायचा आहे। अगदी 2 ते 3 वेळा हा नारळ मिक्सरला बारीक करून घ्या। छान असं याचं दूध निघतं आणि आपण जे बीट वापरलेलं आहे, बीटामुळे याला फार सुंदर कलर आलेला आहे। जर बाहेर तुम्ही सोलकढी घेतली तर नक्कीच मला वाटतं त्याच्यामध्ये बीट वापरण्याच्या ऐवजी फूड कलर वापरले जातात। तर बाहेरची सोलकढी पिण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी अशी सोलकढी करून प्यायलात तर हायजेनिक पण आहे आणि आपल्याला अगदी त्याचा पुरेपूर स्वाद घेता येतो। तर इथं पहा, पूर्णपणे हा चौथा गाळून मी इथं नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे। आता तिसऱ्या वेळेलाही मी हा नारळ मिक्सरला लावून याचं दूध काढून घेणार आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही, मी पळीच्या साह्याने तुम्हाला दाखवते, चमच्याच्या साह्याने। छान असा हा आपलं दूध नारळाचं निघालेलं आहे। त्याचबरोबर लसणाचा स्वाद, आल्याचा स्वाद आणि मिरचीचा थोडासा तिखटपणा याला लागलेला असतो आणि सुंदर चवीची ही सोलकढी होते। पहा, इथं तुम्ही अगदी घट्ट एकदम नारळाचं दूध आपल्या निघालेलं आहे। ओलसर नारळ जर असेल तर फार छान याची सोलकढी तयार होते। सुकलेला नारळ किंवा
खोबरं आतलं सुकलेलं असं घेऊ नका. नारळ जेवढा ताजा तुम्ही घेणार तेवढा याची सोलकढी चवीला छान होते. आता ही तिसऱ्या वेळेला मी तुम्हाला काढून दाखवते. आता पूर्णपणे आपलं ह्या नारळाचं दूध निघालेलं आहे आणि अगदी थोडासा चोथा ह्याचा शिल्लक राहिलेला आहे. आता हा जो चोथा आहे हा एखाद्या झाडाच्या मुळाशी वगैरे तुम्ही खत म्हणून घेऊ शकता. तसा म्हणायला गेलं तर याचा काही पुढं उपयोग होत नाही. तर हा जो चोथा राहतो हा चोथा झाडाच्या मुळाला तुम्ही घालू शकता. तर इथं पहा छान असं याचं पूर्णपणे दूध निघालेलं आहे आणि एवढ्या आपल्याला एका नारळापासून कमीत कमी 1 ते 1.5 लिटर आपण याचं दूध काढलेलं आहे. थोडं थोडं पाणी घालतच आपण याचं हा जो नारळ आहे थोडं थोडं पाणी घालत आपण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आणि पाहू शकत असाल पूर्णपणे चोथा आता याचा आपण बाजूला केलेला आहे. आता हे जे कोकम मी अर्धा तास भिजत घातले ते कोकम घेऊया. 50 ग्रॅम 30 ते 50 ग्रॅम इथं कोकम घेतलेले आहेत. अगदी वजनी मोजलेले नाही आहेत मी, पण 7 ते 8 कोकम मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते. 7 ते 8 कोकम 30 ग्रॅम ते 50 ग्रॅमपर्यंत हे कोकम आहेत. गरम पाण्यामध्ये भिजत घाला आणि हे छानपैकी असे आपल्याला कुस्करून घ्यायचे आहेत. कोकमही आपल्याला अशा गाळणीने गाळून घ्या, म्हणजे छान त्याचा पूर्णपणे रस आपल्या सोलकढीमध्ये उतरतो आणि सोलकढी चवीला अप्रतिम होते. आणि सोलकढीमध्ये जर म्हणाल तर कोकमचा हा खूप मोठा भाग आहे, कारण कोकममुळे सोलकढीला छान चव येते आणि अगदी पूर्णपणे शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कोकमचा फार उपयोग होतो. त्याचबरोबर तुम्ही जर मसालेदार काही खाल्लं किंवा नॉनव्हेजचं जेवण जेवलात तर नॉनव्हेजच्या जेवणानंतर किंवा मसालेदार जेवणानंतर तुम्ही जर ही सोलकढी घेतली तर नक्कीच पित्त कमी होतं आणि अगदी आपलं जेवण पचायला हलकं जातं. तर इथं पाहू शकत असाल 1 ते 1.5 लिटर आपली इथं सोलकढी तयार झालेली आहे आणि अगदी घट्टसर सोलकढी तयार झाली आहे. आता ही तुम्ही थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता किंवा अगदी बर्फाचे तुकडे टाकून किंवा अगदी सब्जाचं बी भिजवून तुम्ही तेही ह्या सोलकढीमध्ये घेऊ शकता. तर इथं पहा सुंदर असं चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून ही सोलकढी आपली आता तयार झाली आहे. बीटमुळे तिला इतका छान कलर आला आहे. अगदी गुलाबी कलरवरती ही सोलकढी आपली तयार झाली पाहू शकत असाल आणि दिसायलाही इतकी आकर्षक दिसते की पटकन प्यावीशी वाटते. तर इथं पहा आणि कडाक्याचा उन्हाळा आता चालू आहे आणि कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये जर शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्हाला जर काही हवं असेल तर नक्कीच हा पर्याय आहे. एखाद्या बाटलीमध्ये तुम्ही ही सोलकढी भरून ठेवा. अगदी 6 महिने म्हटलं तरी अगदी छान अशी ही फ्रीजमध्ये टिकून राहते. तर इथं पहा आता ही सोलकढी आपली तयार झाली आहे. मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता आपण सर्व करूया. अगदी 2-2, 3-3 बर्फाचे तुकडे आपण ग्लासमध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये ही सोलकढी आपल्याला सर्व करायची आहे. मी बर्फ घेतलेला आहे, पण तुम्ही अगदी थंडगार फ्रीजचं पाणी किंवा माठातलं पाणी घेऊन अर्धं पाणी अर्धी सोलकढी असं करूनही तुम्ही ही सर्व करू शकता. सुंदर चवीची ही सोलकढी होते. तुम्ही करून पहा. अगदी उन्हाळ्यामध्ये पित्त जर वाढलं असेल, अगदी उष्णता बाहेर भरपूर आहे त्याच्यामुळे पित्त वाढण्याचाही संभव असतो आणि पित्त वाढल्यासारखं वाटलं तुम्हाला तर तुम्ही अगदी ह्या सोलकढीचा कुठलंही औषध न घेता जर तुम्ही 1 ग्लास सोलकढी घेतलात तर नक्कीच तुम्हाला पित्त वाढलेलं असेल तर नक्कीच याचा भरपूर सारा फायदा होऊ शकतो. तर इथं पहा मी सोलकढी सर्व करते आणि दिसतानाच इतकी ती आकर्षक दिसते की नक्कीच प्यावीशी वाटणार. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या सोलकढीचा स्वाद घेऊ शकतात. आपण कोणतेही प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये वापरलेले नाही आहेत किंवा अगदी कलरही वापरलेला नाही. बीट घातलेलं आहे आपण, त्याचबरोबर कोकमही घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या सोलकढीला कलर फार छान आलेला आहे आणि सोलकढी चवीलाही फार छान होते. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. करून पहा, सोलकढी पिऊन पहा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. अगदी उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यात अगदी थंडगार सोलकढीचा स्वाद घ्या. आणि अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला भेट देत राहा. पुन्हा भेटू अशाच नवीन चटपटीत रेसिपीसह. काळजी घ्या. सोलकढी करून पिऊन पहा. कमेंट्समध्ये सांगा तुमची सोलकढी कशी झाली. धन्यवाद मंडळी.